हवामान विभागाने राज्यात रविवारपासून मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे जाहीर केले आहे। पूर्व मोसमी पावसाला लागूनच मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे। प्रत्येक वर्षी 7 जूनला राज्यात पावसाचे आगमन होते। यंदा 14 दिवस पाऊस अगोदर झाल्याने आतापासूनच आगामी काळात पाऊस कसा राहणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहे। पावसात सातत्य राहणार की खंड पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे। कृषी विभागाने मात्र पेरणीची घाई करू नये असा सल्ला दिल्याने आणखी गोंधळ वाढतो आहे। यंदा मोसमी पावसाच्या लवकर झालेल्या आगमनाबद्दल चर्चा सुरू झाली आहे। भारतीय हवामान विभागाने रविवारी राज्यात मोसमी पाऊस दाखल झाल्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे आता मोसमी की पूर्व मोसमी याबाबत चर्चा थांबल्या। मोसमी पाऊस लवकर आल्याचे फायदे तोटे काय याबाबत चर्चा सुरू झालेली आहे। याबाबत कोणीही ठोस सांगू शकत नाही। हवामान खातेही ठामपणे सांगणार नाही। त्यावर सर्वसामान्यांचा होणारा अभ्यास तोकडा असणार आहे। तरीही हंगामाबाबत लोकांची थेट मते जाणून घेतली। राज्याच्या कृषी विभागाने यंदा मोसमी पावसाचा हंगाम लवकर सुरू झाला असला तरीही पेरण्यांना घाई करू नये असा सल्ला दिला आहे। याचा अर्थ असा होतो की पावसाचा खंड पडण्याची शक्यता असल्यामुळेच विभागाने शेतकऱ्यांना सावध केले आहे। प्रत्येक वर्षीच खरीप हंगामासाठी एप्रिलमध्ये तयारी सुरू होते। जे शेतकरी जिरायती क्षेत्रात पिके घेतात, उदाहरणार्थ ज्वारी, मका, हायब्रीड, उडीद ही पिके कमी मशागतीत घेतात। प्रत्येक वर्षीच नांगरट करीत नाहीत, जमिनीत मशागत करतात। यंदा ती करण्याच्या वेळेतच पाऊस सुरू झाला आहे। त्यामुळे 70% शेतीत मशागती झाल्या तर 30% शेती क्षेत्रात साधा फण करणेही शक्य झालेले नाही। शेणखते यंदा घातल्याची फारसी उदाहरणे असणार नाहीत। लवकर झालेल्या पावसाने मशागतींचा खोळंबा केला आहे।